आता बातमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भातली आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलीस मारहाणीमध्येच झाला होता असं स्पष्ट झालेलं आहे। न्यायदंडाधिकाऱ्यांनी तसा अहवाल सुद्धा दिलेला आहे आणि या अहवालात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। हा गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आलेला आहे। खरतर दलित संघटनांनी 11 डिसेंबर 2024 रोजी राज्यघटनेच्या प्रतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये आंदोलन केलं होतं। त्यावेळी जाळपोळ आणि तोडफोडीचे प्रकार झाले होते आणि काही आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती। यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा सुद्धा समावेश होता। मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय। तर पाहुयात नेमकं न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल जो अहवाल दिलाय त्यात काय। सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरण्यात आलेला आहे। तर परभणीतील नवा मोढा पोलीस ठाण्यामध्ये सूर्यवंशींना मारहाण झाली होती। गोपनीय अहवाल जो आहे तो मानवाधिकार आयोगाला सादर करण्यात आलाय। आयोगाकडून याची गंभीर दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे। तसंच संबंधित पोलिसांना उत्तर पाठवण्याची नोटीस सुद्धा आयोगानं बजावलेली आहे। चेतन किर्दत आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चेतन, काय सांगशील? न्यायदंडाधिकाऱ्यांनीच प्रत्यक्ष हा अहवाल दिलेला आहे, आता पुढे कोणत्या घडामोडी घडतील? स्नेहा, पाहायचं झालं तर परभणी प्रकरणातली ही सर्वात मोठी बातमी जी आहे ती आपल्यासमोर येते आहे। परभणीमध्ये पाहायचं झालं तर संविधानाचा अवमान जो आहे तो करण्यात आला होता आणि यानंतर एक आंदोलन जे आहे हे आंबेडकरी चळवळीतल्या काही लोकांनी जे आहे ते केलं होतं आणि यानंतर अनेक तरुणांना जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि याचमध्ये सूर्यवंशी जे आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं आणि कुठेतरी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत होता। काल आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मानवाधिकार आयोग जे आहे यांच्याकडे खरं तर हा अहवाल जो आहे 451 पानाचा अहवाल सादर करण्यात आला। त्यांचं कुटुंब आयोगाकडे सादर केला आणि आयोगाने जे आहे ते या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर नोटीस ज्या आहेत त्या बजावलेल्या आहेत आणि त्याचसोबत पोलिसांना उत्तर देण्याचं देखील आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र यात मोठी अपडेट जी आपण आता पाहतो आहे ती म्हणजे हा सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जो आहे याचा मृत्यू हा नवामोड पोलीस ठाण्यातच झाल्याचं आता न्यायदंडाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आणि पोलिसांच्याच मारहाणीमध्ये हा मृत्यू झाल्याचं देखील आता समोर अहवाल आलेला आहे आणि पोलिसांवर ज्या प्रकारे ठपका ठेवण्यात आलेला आहे त्याच्याकडे पाहायला गेलं तर आता पोलिसांच्या एकूणच कारभारावर पुढे प्रश्नचिन्ह असणार आहे। नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडून देखील युक्तिवाद जो आहे तो करण्यात आला होता आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जो आहे हा हृदयविकाराच्या झटक्याने आल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं आणि आता या संपूर्ण न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या निकषानंतर हे सर्व पोलिसांनी म्हणणं जे आहे ते खोटं सिद्ध झालेलं आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू जो आहे हा पोलिसांच्याच कोठडीत झाल्याचं देखील आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी पोलिसांच्या चौकशीवर आणि पोलीस कोठडीत ज्या पद्धतीने आरोपींना वागणूक दिली जाते यावर आता मोठं प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद चेतन या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला होता हे आता स्पष्ट झालेलं आहे। तसा अहवाल सुद्धा मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आलेला आहे।